रामकृष्ण हरी माऊली. आजचा अभंग 319. आता मी अनन्य थे अधिकारी होईल, कोणे परी नेनो देवा. पुराणीचे अर्थ अनिता मनास, होय कासा विसजीव माझा. इंद्रियाची आम्ही पांगिले अंकिते, त्याचे रंग चित्ते रंगलेशे. एकाचे मदन घडे दमन, अवघीत नेमून कैशी राखो. तुका मने दया मोकलीशी, आता तरी मी अनंता वाया गेलो. तुझे नाम संकीर्तन करताना काय केले म्हणजे मी या क्षेत्रातील अधिकारी होईल. पुराणातील तुझे वर्णन, तू भक्ताच्या घडलेल्या परीक्षा घेऊन माझा जीव कासावीस होतो. सर्व इंद्रियाचे आम्ही अंकित आहोत, त्यांच्यामध्ये चित्त रंगले आहे, तेव्हा या इंद्रियाचे दमन कसे करावे. एका इंद्रियाचे दमन माझ्याने होत नाही तर इतर इंद्रियाचे कसे होणार. तुको म्हणतात, तू जर आता मला टाकलेस तर माझा जन्म वाया गेला असेच म्हणावे लागेल. लक्षुनी अयोगी पाहती आभास, ते दिशे आम्हास दृष्टी पुढे. कर दोन्ही कटी राहिले शिवबा, सावळी हे प्रभा अंगक्रांती. व्यापुनी वेगळे राहिले दुरी, सकळांतरी निर्विकार. रूप नाही रेखा नामही दयाशी, आपुल्या मनाशी शिव ध्यावे. अंत नाही पार वर्णा नाही थार, कुळ याती शिर हस्तपाद. अचेत चेतले भक्तीची सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. योगी तपस्वी ध्यान लावून ज्या परमेश्वराचे रूप पाहण्याची पराकाष्ठा करतात, ते रूप मला विटेवर उभे असलेले दिसत आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवून सावळी अंगक्रांती असलेला विठ्ठल भक्तासाठी विटेवर उभा आहे. त्याची सावळी प्रभा अनेक भक्ताच्या हृदयांतरी वास करून राहिली आहे. ज्याला रूप रेखा नाम नाही, जो निर्गुण निराकार आहे, त्याचे ध्यान प्रत्यक्ष भगवान शंकर नेहमी करीत असतात. ज्याचे वर्णन करताना पार लागत नाही, ज्याला दिशाचे काळाचे वर्ण जातीचे बंधन नाही, मस्तक हातपाय नाहीत, तुको म्हणतात, असे हे विठ्ठलाचे निर्गुण निराकार रूप भक्तासाठी सगुण साकार झाले आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, वर्मदावी मद याचकाशी. कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा तुळशी. कैशी कीर्ती आणू कैसा लक्ष आणू, जाणू का कवनू कैसा तुझ. कैसा गावो किती कैसा ध्यावू चित्ती, कैशी स्थिती मती दावी मद. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तुझे हे अनुभव आणि मद. मी तुझे ध्यान भक्ती कशी करावी, त्या भक्तीचे रस आता तूच मला समजावून सांग. तुझी भक्ती कशी करावी म्हणजे तू मला प्राप्त होशील. तुझी नामकीर्ती कशी गावी, तुझे ध्यान कसे करावे, तुझे स्वरूप कसे जाणून घ्यावे, तुझे नाम कसे गावे, चित्ताला तुझे ध्यान कसे लागावे, तुझी स्थिती ओळखण्याची बुद्धी कशी मिळवावी. तुको म्हणतात, मी तुझा दास झालो आहे, तेव्हा मला आता परमार्थिक मार्गदर्शन तूच केले पाहिजे. निगमाचे वन नका शोधू करूशिन, या ते गवळीयाचे घरी बांधलेशे दावेवरी. पडिलेशे भ्रमे वाटन कळतावर मे, तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. वेदांताच्या अरण्यात तुम्ही विठ्ठलाला शोधू नका, तुम्हाला व्रथाशीन होईल. गोकुळात गवळ्याच्या घरी या, तेथे त्याला प्रेमाच्या दाव्याने बांधून ठेवले आहे. तुम्हाला त्याच्या गावाची वाट कळली नसल्यामुळे तुम्ही भ्रमात पडलात. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या माथ्यावरचा देहाभिमानाच्या अलंकाराचे ओझे टाकून द्या, म्हणजे मी तुम्हाला मिळेल. मन ओळी मना बुद्धी, बुद्धी क्षणा क्षणा, मीच मद राखण झालो, ज्याने तेथेची धरिलो. जे जे जेथे उठी ते तया होते कुंठी, भाझिली खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही. परमार्थ मार्गाला चालताना माझे मनच मनाला कळवित आहे, बुद्धी बुद्धीला कळवित आहे. माझ्या रक्षण करता मीच झालो व त्याच ठिकाणी स्थिरावलो. अनेक विकार मनातच निर्माण होतात आणि ते संपतात. तुको म्हणतात, माझ्या परमार्थातील बदलत्या मनाचा मीच साक्षीदार झालो आहे. ब्रह्मन लिपे त्या मिळे कर्मा वेगळे, तोची एक जया जाणे पावे अनुभविले खुने. शोचाचे संधी मन तन आळा तनामधी, पाप पुण्य नाही ठाव तुका मने सहज भाव. प्रपंचातील कर्माने ब्रह्म मलिन होत नाही, लिप्त होत नाही. ज्याचे याचा शोध अनुभव घेतला आहे, त्यालाच याचे महत्त्व समजते. ब्रह्मतत्वाला शुद्ध अशुद्धतेचाही दोष लागत नाही. जशी गवतावरची अळी गवतावच असते,
पण ती निराळी दिसते. तुकोबा म्हणतात त्या ब्रह्माच्या ठिकाणी पाप पुण्याचे दोष सुद्धा लागत नाही. काय दारावरील वना समाधान नाही जव, तरी काय ते असतो थोडी काय जोडी तयाशी. रिक्ता धावा पेवा मधी जोडे सिद्धी ते ठाई, काय भस्म करील राख अंतरपाक नाही तो. वर्णाश्रमाचे धर्म जाती श्रम झालिया, तुका म्हणे सोग पाश निरसे असा ते हित. प्रपंचातील मन विषय विकारापासून दूर जात नाही तर दरीत आणि वनात जाऊन काय उपयोग. वनात अनेक प्राणी पक्षी असतात, त्यांना परमेश्वर तेथे भेटतो का. पेवामधील धान्य घाईघाईने काढले तर सिद्धी प्राप्त होईल काय. वरून भस्म लावून काही उपयोग नाही, कारण अंतःकरणच मलिन नाहीत. वर्णाश्रमाचे बंधने पाळले आणि हृदयात भक्ती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. तुकोबा म्हणतात परमार्थात भक्तीचे सोंग आवश्यक आहे, पण त्याचबरोबर प्रपंचिक विषयातून मन मुक्त झाले पाहिजे. तेही नव्हे जे करिता काही ध्याता ध्यायिनी, तेही नव्हे जे जाणवी जना वाटे मन, तेही नव्हे त्रास माने जे कंटाळा शुभ वाचळ, तेही नव्हे जे भोवती भोवे नागवे धावे, तेही नव्हे तुका म्हणे एकची आहे सहजी पाय सहज. तू जे काही कर्म करतोस तो परमार्थ नव्हे, जे ध्यान करतोस तेही परमार्थाचे साधन नव्हे, जनांना जे सांगतोस तोही परमार्थ नव्हे आणि स्वतःच्या मनाला सांगतोस तोही परमार्थ नव्हे. प्रपंचाला त्रासून जे करायला जातोस तो परमार्थ नव्हे. उगाच वाचाळ बडबड करणे हाही परमार्थ नाही. स्वतःभोवती फिरण्याने किंवा नागवे धावण्याने परमार्थ साधत नाही. तुकोबा म्हणतात विषयातून विरक्त झालेली सहज बुद्धी म्हणजे परमार्थ होय. काय बोलता वाटे सोपे करणे करिता टीर कापे, नव्हे वैरागे सोपारे मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोशी, तुका म्हणे दावुनी करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. परमार्थ सांगायला खूप सोपा वाटतो, पण त्याप्रमाणे कृती करताना जड जाते. वैरागी वृत्ती अंगी बाणवणे इतके सोपे नाही. कोणी म्हटले तर त्याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. परमार्थाचे वैराग्याचे आचरण करणे म्हणजे घासाला विष खाण्यासारखे आहे. ज्याने ते सहन केले आहे तो खरेच धन्य आहे. तुकोबा म्हणतात खरोखर असे ज्याचे आचरण आहे त्याचे पाय मी माझ्या हृदयात जपून ठेवेन. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. याची माझी उपासना लागे संताच्या चरणा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. प्रपंचाचा त्याग करून धनाचा लोभ सोडून मी पंढरीचा वारकरी होण्यासाठी भिकारी होईल. आता माझा नेमधर्म एकच आहे, मुखी सतत विठोबाचे नाम घेणे. संताच्या चरणाची पूजा हीच माझी उपासना आहे. तुकोबा म्हणतात विठ्ठला ही माझी भोळी भाबडी सेवा तुला वाहिली आहे, ती तू गोड मानून घे. साठविला हरिजी हृदय मंदिरी, ज्याची सरली वेरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरोने देवरी. ज्याने आपल्या हृदयांतरी परमेश्वर साठविला आहे त्याचा जन्म व्यापार सफळ झाला आणि जन्म मृत्यूची येरझार संपली. आता कशाचेच भय उरले नाही, कारण परमेश्वर हाती आलाय. तुकोबा म्हणतात हृदयांतरी वसलेला परमेश्वर काही शिल्लक ठेवीत नाही. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी. आपुल्या पसारा करा जतन दातारा, तुका म्हणे भेटी पुरे एकची शेवटी. हे विठ्ठला मला तुझ्या मोक्षाची अपेक्षा नाही, तो तुझा दुर्लभ ठेवा आहे. तू तुझ्या जवळच तो ठेव. मला फक्त तुमची भक्ती करण्याची आवड आहे. तुमच्या जवळचे मोक्षादी वैभव तुम्ही जतन करून ठेवा. तुकोबा म्हणतात मला फक्त तुम्ही एकदाच भेट द्या, बाकी काही नको. नामपाठ मुक्त फळाच्या ओवणी, हे सुख सगुणी आणि अभिनव. तरी आम्ही झालो उदास निर्गुणा, भक्ताची आम्हाला मोक्ष नाही. द्यावे घ्यावे ऐसा येथे उरे भाव, काय ठाव पुसोनिया. तुका म्हणे आता वैदान करा, म्हणा विश्वंभरा दिले ऐसे. विठ्ठलाच्या नामस्मरणाची मुक्त माला त्याच्या सगुण रूपाला घालता येते. तशी निर्गुण रूपाला घालता येत नाही. म्हणून आम्ही निर्गुण स्वरूपाविषयी फारसे उत्सुक नाही. आम्ही भक्त आहोत, आम्हाला मोक्षाची अपेक्षा नाही. सगुण रूपाबरोबर देणे घेणे चालणे निर्गुण रूपाजवळ देव घेऊ नसते. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला मला अभयदान द्या आणि दिले म्हणा.
भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे तारो भला पांडुरंग काय भिजो नेदी अंग मागे उतरिले बहुत पैल तिरी साधू संत तुका म्हणे लागवे ना जाऊ तयाची आमागे तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयाची आमागे हे जीवा भवसिंधू पार करण्याची तुला कोडे पडले आहे काय काळजी करू नको तो परमेश्वरच तुला वाट दाखविणार आहे या भवसागरातून तुझा पायही न भिजू देता पहिला तरी घेऊन जाणारा तो उत्कृष्ट नाविक आहे यापूर्वी अनेक साधू संतांना त्याने पहिलं तरी पोहोचविले आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून आपणही आता त्यांच्याच मागे लागू नाही साजत हा मोठा मज अलंकार खोटा असे तुमचा रज रेन संतापाईची वाहन नाही स्वरूपी ओळखी भक्तिभाव करी देखो नाही शून्याकारी शर ओळखी अक्षरी नाही विवेक या ठाई आत्मा अनात्मा ते ठाई काही नव्हे तुका पाया पडणे हे ऐका जन हो तुम्ही मला जो संतपणाचा अलंकार दिला आहे तो मला शोभून दिसत नाही मी तर संताच्या पायीची वाहन आहे त्यांच्या पायधुळीचा एक कण आहे मला ब्रह्मज्ञान नाही पण तुमचे पाहून मी भावपूर्ण भक्ती करीत आहे मी तुमच्याप्रमाणे चित्ताला शून्याकार शकत नाही अक्षराची ओळख नाही मला योग्य अयोग्य काही समजत नाही आत्मा अनात्मा समजत नाही मला फक्त विठ्ठलाच्या आणि संताच्या पाया पडणे एवढेच माहीत आहे सत्याचाच करे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भावजाचे गाठी त्याशी लाभ उठा उठी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जगात एक सत्य आहे ते म्हणजे विठोबाचे नाम त्या नामजपामुळे इहलोकीचे बंधने तुटतात दोन्ही लोकाची कीर्ती पसरते ज्याचा भक्तिभाव आहे त्याला जीवनाचे सर्व लाभ प्राप्त होतात तो म्हणतात भक्त जरी भोळा असला तरी कळी काळाला जिंकण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ असते सत्य तो आवडे विकल्पाचे भाव उडे आम्ही तुमच्या कृपादाने जाणू शुद्ध मंद सोने आला भोग अंगान लावू शिर त्यागा तुका म्हणे देव अंजन ते तुझी सेवा भक्ताला जगात जे सत्य आहे तेच प्रिय आहे सत्याविषयी त्याच्या मनात शंका निर्माण होता कामा नये परमेश्वराच्या कृपेला पात्र ठरल्यामुळे सोन्याची योग्यता आम्हाला समजते भोगाची प्राप्ती झाल्यावर त्याचा त्यागही करायला हवा हेही समजते भोगाची प्राप्ती झाल्यावर त्याचा त्यागही करायला शिकू म्हणजे दुःख भोगण्याची वेळ येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात परपंच व परमार्थ यातील फरक कळण्यासाठी आमच्या डोळ्यात तू अंजन घाल हीच आमची सेवा तू घे करावे चिंतन तेचे बरे न भेटून बर्वांगी राहे भाव तंग तोची दाना देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी तुका म्हणे मन तेथे सफळ कारण परमेश्वर कधी भेटेल याची चिंता न करता त्याचे चिंतन करीत राहावे असा भाव ज्याच्या मनी असतो तोच देव समजावा आता आपल्याला आपल्या हृदयातील परमेश्वराचे दर्शन कधी होईल याची तो वाट पाहत असतो तो म्हणतात अशी स्थिती निर्माण होण्यासाठी भावभक्तीने भरलेले मनच कारण ठरते जे ते पावे ते समर्पावे सेवे सहज पूजा याची नावे गळिताभिमाने व्हावे अवघे भोगिता गोसावी आधी अवसानी जीवी तुका म्हणेशी न धरिता नवे भिन्न जीवनात आपल्याला जे प्राप्त होते ते सर्व त्या परमेश्वराला अर्पण करावे अभिमान सोडून केलेली पूजा याला सहज पूजा म्हटले जाते आजपर्यंत जे काही भोगले ते सर्व मी नाही तर विठ्ठलानेच भोगले अशी विचारधारणा ठेवावी तो म्हणतात असा भाव मनी असला म्हणजेच देव भेटतो नशे तरी मनी नसो तरी परिवाचे तरी वसो देह पडो या चिंतने विठ्ठल नाम संकीर्तने दंभस्थिती बलत्या भावे मज हरिजन म्हणावे तुका म्हणे काळे तरी मज सांभाळील हरी मनुष्याने मनात नसले तरी मुखाने नामस्मरण चालू ठेवावे एखाद्या दिवशी हा देह पडेल या चिंतेने त्याने विठ्ठल नाम संकीर्तन सुरू ठेवावे मला समाजाने हरिजन म्हणून संबोधावे या खोट्या समजुतीने का होईना त्याने नामजप करावा तो म्हणतात असे केल्याने हरी काळापासून माझे रक्षण करेल नये जरी काही तरी बलतेची वाई मनविला दास कोणी न धरी वेठीस समर्थाचे नावे बल तैसे विकावे तुका म्हणे सत्तावरी असे ते बहुता भक्तीविषयी काही माहीत नसले तरी भक्ती करावी विठ्ठलाची मी दास आहे असे म्हटल्याने
तुला कोणी वेठीस धरणार नाही. थोरा मोठ्याच्या नावावर सर्व खपिले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, समर्थाची सत्ता सर्वावर चालते. न सडवे अन्न मदन शेवे वन म्हणूनी नारायण किंवा बाकी तो करुणा नाही अधिकार काही गोकाया अक्षर तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. मला गरजा सोडून वनात जाणे जमत नाही, म्हणून हे नारायणा तू माझ्यावर दया कर. मला तत्वज्ञानाची अक्षरे गोखण्याचा अधिकार नाही. तो म्हणता तुझी भक्ती करण्यासाठी आता आयुष्यही थोडे राहिले आहे. हे कोडे तू सोडो. एकची उत्तरे गोड अमृत मधुरे ऐशी देवाची विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्षणे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. या जगात एखाद्याचे बोलणे गोड अमृतासारखे असते. देवाने भिन्न भिन्न नशिबाची माणसे निर्माण केली. एखादा कडू जिव्हारी घाव घालणारे शब्द बोलतो. तुको म्हणतात परमेश्वराने जगात 3 प्रकारचे सात्विक राजस तामस लोक निर्माण केले. वचनाने ही नाड न बोले ते मुके खोड. दोन्ही वेगळे हित बोली अबोले नित. अंधार प्रकारी जाय दिवस पाय निशी. बीज पृथ्वीचे पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. या जगात जास्त बोलक्या माणसाला वाचाळ म्हणतात, तर न बोलण्याला अबोल म्हणतात. याकरता या दोन्हीपेक्षा वेगळे म्हणजे मध्य बोलणे उचित आहे. जसा सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचा संधी प्रकाश खरा असतो, तुको म्हणतात पृथ्वीच्या पोटातील बीज वृक्षरूपाने विस्तारत जाते. विचारा वाचून न पविजे समाधान. देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुण सुधा. देवाचे चाडे देव द्यावे जे जे घडे. तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते. जीवनात विचार केल्याशिवाय मनाला समाधान लाभत नाही. हा देह सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेला आहे. एकही गुण भक्तीसाठी योग्य नाही, म्हणून देहाकडून जे जे काही घडेल ते देवालाच अर्पण करीत जावे. तुको म्हणतात असे केल्याने मनुष्य जे जे हितावह ते घडत जाते. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. पांडुरंगाच्या नामस्मरणाने संचितातील क्रियमान भोग नाहीसे होऊन भवरोग चिंता मिटते. असे हे विठोबाचे नाम आहे की ज्यामुळे जन्माचे फेरे खंडित होता. माणसाच्या नशिबी पाप वस्ती करू शकत नाही. जीवनातील त्रिविध ताप नाहीसे होतात. तुको म्हणतात अशा भक्ताच्या पायी माया दासी होऊन राहते. तिची लीला तिथे नाश पावते. मुसावले अंगरंगी मिळविले रंग. एक दृढ झाले मुळा पुली आले. सागर इथे बुटा पहिल्या निवडे कोण्या वाटा. तुका म्हणे नव्हे तुका म्हणे नवे जाणावे ते देवे. माझा देह मुशीसारखा झाला आहे. भक्तिरंगात मी माझा जीवनरंग मिसळला आहे. जीव आणि शिव एकमेकाशी दृढ झाले. जन्माच्या मुळावर आले. जसे समुद्रात पडलेला पावसाचा थेंब समुद्रातून वेगळा काढता येत नाही, त्याप्रमाणे जीवापासून आत्मा वेगळा करणे शक्य नाही. तुको म्हणतात मी सांगत असलेल्या माणसासाठी नव्हेत असले तरी हे विठ्ठला तुमच्यासाठी सर्व जुनेच आहे. अनुतापे दोष जायन लगता निमिष. परितो राये विसावला आधी अवसानी भला. हेची प्रायचित्त अनुतापी नाय नित्य. तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा. जीवनात केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला की त्या माणसाचे दोष निमिषात निघून जातात, पण तो पश्चाताप शेवटपर्यंत टिकून राहिले पाहिजे. माणसा तुला हेच प्रायचित्त आहे की तू नेहमी पश्चातापाच्या आगीत जळत राहा. तुको म्हणतात अशा पश्चाताप झालेल्या माणसाला पापही स्पर्श करीत नाही. चौआश्रमाचे धर्म न जोडता जोडे न राखता जोडे कर्म. तैशी नवे भोळी सेवा एक भावची कारण सेवा. तपे इंद्रियाघात क्षण एका वातात. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. व्रते करिता सांग तरी एक चुकला भंग. धर्म सत्वची कारण नाही तरी केला शिन. भूतदयेशी आघात उच नीच वाताहात. तुका म्हणे दुजे विधी निषेधाचे ओझे.
मानवी जीवनात 4 ब्रह्मचार्य ग्रस्त वानप्रस्थ संन्यास आश्रमाचे धर्माप्रमाणे आचरण न केल्यास दोष लागेल. तसे भक्तीचे नाही. ही भोळी सेवा आहे. तिच्यात फक्त भक्तिभाव हवा. कठोर तप केल्याने इंद्रियाची शक्ती क्षीण होते. त्यावेळी इंद्रिय दमन न झाल्याने तपश्चर्या भंग पावते. मंत्रपठण करताना चूक होता कामा नये. त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. व्रतवैकल्यातही चूक होता कामा नये, अन्यथा व्रत नाश होतो. धर्म सत्व परीक्षा घेतो, चुकल्यास कष्ट देतो. भूतदया न केल्याने पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात, हे कर्मकांड म्हणजे फक्त विधी निषेधाचे ओझे आहे. यापेक्षा निष्काम भक्तियोग कितीतरी सोपा आहे. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मार्गे मार्गे सुख दुःख सायंगे. याने घ्यावे नाम तिशी, करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी विठाई, कृपेची कोवळी. जो भक्त परमेश्वरासाठी संसार सोडतो त्याच्यावर देवाची खूप माया असते. त्याच्या आगे मागे तो सतत चालत असतो. त्याचे सुख दुःख निवारण करतो. भक्ताने फक्त परमेश्वराचे नाम घ्यावे. देव त्याची सर्वतोपरी काळजी घेतो. तुको म्हणता, अशी प्रेमळ भोळी विठाई माऊली आहे. बैसू खेळू जेऊ तुझे नाम, तेथे तुझे नाम. बैसू खेळू जेऊ तेथे नाम तुझे गाऊ. रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा. विश्वास न धरो नाम बळकट करू. तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता. बसताना जेवताना खेळताना तुझेच नाम घेत राहू. रामकृष्ण हरी या मंत्राची माळ गळ्यामध्ये मिरू. नामावर विश्वास ठेवून मन बळकट करू. तुको म्हणतात, आम्ही शरणागत आहोत. तुझ्या नामाचाच आधार आम्हाला असू दे. पाठीपोटी देव कैचा हरिदासाचा बेव करा. आनंदे कीर्तन नका शंकित मन. येथे कोठे काळ करील देवापाशी बळ. तुका म्हणे धनी सपूरता कायवानी. पुढे मागे परमेश्वर रक्षण करीत असताना हरिदासांना भय बाळगण्याचे कारणच काय. मन शंकारहित करून आनंदाने भजन कीर्तन करा. या कळे काळाची शक्ती मग येथे चालणार नाही. तुकोबा म्हणतात, आमचा धनी समर्थ असल्यामुळे आम्हाला चिंता नाही. मनोमय पूजा हेची पडी एकेशी राजा. घेतो कल्पनेचे भोग न मानिती बाह्य रंग. अंतरीचे जाणी अधिवर्त मान खुने. तुका म्हणे कुडे कोठे सरे त्याचे पुढे. भक्तिभावाने मन भरून केलेली मानसपूजा देवाला आवडते. मनामध्ये कल्पनेने केलेल्या त्या मानसपूजेचे भोग घेणे त्याला आवडते. पण बाह्य पूजेचा रागरंग त्याला आवडत नाही. भक्ताच्या मनातील शुद्ध भक्तिभाव तो जाणून असतो. तुको म्हणतात, दंभिकाचा भक्तिभाव त्याला कसा रुचणार. जाण भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा. अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शान. नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जयाच्या मनामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो खरा नशीबवान असे तुको म्हणतात. जो पंडित विद्वान आहे पण त्याच्या मनात भक्तिभाव नाही त्याला हे ते दैववान मानित नाहीत. ज्याचे चित्त नामामध्ये जडले आहे त्याचा मी सेवक आहे. तुको म्हणतात, नवविध प्रकाराची भक्ती जाणणारा तोच खरा भक्त आहे. यादसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी ब्रह्म. या विठ्ठलावरील भक्तीमुळे घरदार सोडून वनात जात आहे. कारण माझी भक्ती दुष्टावेल, बुद्धी भ्रमिष्ट होईल. अद्वैताची पोकळ बडबड मला रुचत नाही म्हणून मी ती ऐकत नाही. तुको म्हणतात, मी ब्रह्मस्वरूप झालो आहे हा भाव भक्तीच्या मार्गात मी येऊ देत नाही. बुडतावरी मज भावाचे सागरी. नको मानू भार पाहो दोषाचे डोंगर. आहे तो सांभाळी कैशी तुझी कैशी ब्रिदावळी. तुका म्हणे दोषी मी तो पातकाचे राशी. हे विठ्ठला, मी या भवसागरात बुडत आहे. तू मला वाचव. माझ्या दोषाचे डोंगर पाहून माझा भार वाटून घेऊ नकोस. तुझे पतित पावन दीनदयाळ हे ब्रीद सांभाळ. तुको म्हणतात, मी अनेक कर्माचा दोषी पापाच्या राशी असेल असा तुझा भक्त आहे. मी अनेक कर्माचा दोषी पापाच्या राशी असलेला असा तुझा भक्त आहे. अक्षय ते झाले आता न मोडे रचिले. पाया पडिता खोले ठाई तेथे पुढे चाली नाही.
होते विखुरले ताळा जमे जडती आले. तुका म्हणे बोली पुढे कुंठिताची झाली. माझ्या हृदयांतरी मी जे भक्तीचे मंदिर उभे केले ते अक्षय आहे. कधी मोडणार नाही. या मंदिराचा पाया अत्यंत खोल असा आहे. तो ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याला पुढे गती नाही. मन बुद्धी विचार भटकले होते. हरिनामामुळे सर्व एकच आले. ताळा बरोबर जमला. तुकाराम महाराज म्हणतात, फार काय बोलू, माझी वाणी खुंटीत झाली आहे. तुझे थोर थोर भक्त करीती विचार. जप तपादी साधने मज चिंता विना मने. करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने. तुका म्हणे घे माझे थोडे फार ठाई. या जगात तुझा विचार करणारे तुझे अनेक थोर थोर भक्त आहेत. ते जप तप साधने करतात, पण मला मात्र ते जमत नाही, कारण माझी तेवढी योग्यताच नाही. मी फक्त तुमची करुणा भागतो. तुको म्हणतात, माझ्याकडून होणाऱ्या भोळ्या बाबड्या भक्तीचा तू स्वीकार कर. लावून का हळा सुखे करीतो सोहळा. साधवीत गेलो जना भय नाही सत्य जाना. गात नाचत विनोदे टाळ घागऱ्याच्या छंदे. तुका म्हणे भेव नाही पुढे येतो देव. मी सुखाने आनंदाने झांजा वाजवून भजन सोहळा करीत आहे. या भजन सोहळ्यासाठी लोकांनाही बोलवितो आहे, कारण येणाऱ्यांना कोणतीही भीती उरणार नाही. हरिनाम घेताना गात नाचत टाळ घुंगराच्या साथीने भजन करीत आहे. तुको म्हणतात, या क्षणी मला कोणतेच भय वाटत नाही, कारण माझ्याजवळ परमेश्वर. मुक्त कासाया म्हणावे बंधन ते नाही ठावे. सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. देखी जेना नाश गालो कोणावरी कास. तुका म्हणे साय देव आहे तैसा आहे. मुक्त मोक्ष बंधन कशाला म्हणावे हेही मला माहीत नाही, कारण मी मुळातच मुक्त स्वरूप आहे. भयरहित मनाने मी सुखाने कीर्तन करीत आहे. विनाश करावा अशी कोणतीच गोष्ट येथे दिसत नाही. मी तो विचार का करू. तुको म्हणता, देव पूर्वीप्रमाणे सगुण रूपात राहण्यासाठी सर्वत्र उभा आहे. ओनाम्याच्या काळे खंडे मांडविले बाळे. तेची पुढे पुढे काही मंग लागली या सोयी. रज्जू सर्प होता तो वरीची न कळता. तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे. लहान मुलाला अक्षरे शिकविताना गुरुजी खडे मांडून शिकवितात. अक्षर ओळख झाली की ते खडे टाकून देतात. जोपर्यंत दोरीचे खरे रूप कळत नाही तोपर्यंत ती साप स्वरूप भासते. तुको म्हणता, ज्याप्रमाणे एकदा कळल्यावर बागुलभावाची भीती वाटत नाही, त्याप्रमाणे एकदा भक्ती मार्गाला लागल्यावर मंत्राचे भय पळून जाते. आता पुढे धरी माझे आठव वैखरी. नको बडबडो भांडे काही वाहू घेते रांडे. विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल. तुका म्हणे आन तुझ स्वामीचे हे जाण. हे वैखरी वाचा, आता इथून पुढे तू हरिनाम जपत राहा. उगीच फुटकळ बडबड करीत राहू नको. विठ्ठल विठ्ठल या नामाशिवाय अन्य काही बोलू नको. तुको म्हणतात, नाही तर तुला माझ्या विठ्ठलाची आण आहे. काय नव्हे करिता तुझा आता राखे माझी लाज. मी तो अपराधाच्या राशी शिका अंगुष्ट तो पाशी. त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाये. तुका म्हणे देव सत्य घ्यावी आता सेवा. हे विठ्ठला, तुला आपल्या भक्तीसाठी काही अवघड नाही. तेच आता तूच माझी लाज राख. तेव्हा आता तूच माझी लाज राख. मी शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत अनंत अपराधाची रास आहे. माझ्याकडे तुझी कृपादृष्टी वळवून माझे रक्षण कर. तुको म्हणतात, हे पांडुरंगा, माझ्याकडून तू तुझी सेवा करून घे. वंदिन मी भूते आता ओगाची समजतेस. तुमची करीन भावना पदोपती नारायणा. गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद. तुका म्हणे मग नव्हे दुध याचा संग. विश्वामध्ये सर्व भूतमात्रांना मी वंदन करीत आहे. त्यांच्या ठिकाणी परमेश्वरी अंश आहे ही माझी भावना आहे. सर्व भूतमात्रा परमेश्वरी अंश आहेत, त्यामध्ये भेद करू नये असे वेद सांगतात. तुको म्हणतात, त्यामुळे द्वैत भाव राहत नाही. रामकृष्ण हरी माऊली 362 अभंगावर.